घ्या फोन घ्या तुमचा ना ह्या आधी फोन मैत्रिणी. हॅलो हॅलो देविका बोलतीये. हा बोल, कशी आहेस? मी बरी आहे, तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. मला तुम्हा सगळ्यांना खूप भेटावंसं वाटतं ग, पण भेटच होत नाही. मागच्या वेळेस जेव्हा घरी आले तेव्हा अशी परिस्थिती होती की काही बोलणंच शक्य नव्हतं. हे बघ, तू टेन्शन नको घेऊस. एक दिवस असा येईल की तू आमच्याच घरी येशील आणि मग आपली भेट रोज होईल. असं होईल ना? असं का बोलतेस? तुमच्या घरून अजूनही आमच्या लग्नाला विरोध आहे. हे बघ, वेळ आली की सगळं व्यवस्थित होईल. अभिराम अगदी बरोबर सांगतात तुझ्याबद्दल. काय सांगितलंय त्यांनी? हेच की आमची पूर्व खूप गोड आहे. कोणी जर नाराज असेल तर त्याचा मूड एकदम चेंज करते, एखाद्याला धीर देते. ती माझी पुतणी नाही तर मैत्रीण आहे. हो मग आहेच मी त्याची मैत्रीण. मी तुझ्याशी बोलत काय बसली आहे? तुला अभिकाकाशी बोलायचं असेल ना? अभिराम आहेत का बाजूला? नाही, पण मी देते त्याला फोन. नको, राहू दे. का ग, तुमच्यात काही भांडण झालंय का? नाही, मी त्यांना फोन करत होते पण लागलाच नाही. म्हणूनच म्हणते मी देते त्याला फोन. नाही, त्यांना फक्त निरोप दे. बरं, काय निरोप आहे तुमचा? त्यांना नेहमीच्या ठिकाणी भेटायला सांग, मी वाट बघते. हे नेहमीचं ठिकाण म्हणजे नेमकं कुठे? ते माहिती आहे त्यांना. बर. अभिभाऊ, अभिभाऊ, हाय आज तुम्ही. काय झालं? काय काय झाला? ते काल असते. मी ता विसरलास? विसरलंय. जा इथून, मला एकट्याला राहू दे. काय झालं अभिभाऊ? जा बोललो ना. जातय जातय मी. हा अभिभाऊ, अभिभाऊ आठवला. माका ती दिसली. कोण? 3 मुंडक्यांवाली बाई. काय? 3 मुंडके होते पण धड याकच होता. असे 2 पाय होते पण उलटे होते पाय, उलटे पाय. 6 डोळे होते आणि अशी हसत होती. माझ्या समोर अशी येली पण माका काय नाही केला. घाबरली ती. मी तसंच उभो. मी नाही घाबरत ना, ती घाबरली माका. पांडू, काय झालं? काय सांगतोय? पूर्वत आहे 3 मुंडक्यांवाली बाई दिसली. पांडू जरा गप्प बस. अभिभाऊ वैतागले. पांडू बस तिथे. 3 मुंडक्यांवाली बाई होती. मी सांगते 3 मुंड्यांवाली बाई होती. त्याने माहिती, मी बघितलंय. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?